स्त्री प्रतिष्ठेची गुढी उभारण्याचा एक महत्त्वाचा कार्यक्रम कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात पार पडला आणि त्यानंतरची एक महत्त्वाची शोभायात्रा आता निघते। ऐतिहासिक दसरा मैदानातून दसरा चौकाच्या या मैदानात आता याला सुरुवात होते। स्केटिंगचा पहिला ग्रुप या ठिकाणाहून निघेल आणि छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून हा ग्रुप निघेल आणि त्या पाठोपाठ आता ही शोभायात्रा सुरू होते। जे संपूर्ण शोभायात्रेमध्ये नर्तन करणारे काही कलावंत आहेत, हा स्केटिंगचा ग्रुप आहे। शिवाय मैदानी खेळांची पथकं ही 3 आहेत। आदर्श प्रशालेच्या 10 विद्यार्थिनी आहेत। या सगळ्या 10 मान्यवर महिलांच्या वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये असणार आहेत आणि तुम्ही बघू शकता वेशभूषा करून या सगळ्या पारंपरिक पद्धतीच्या आणि आधुनिक पद्धतीच्या अशा सगळ्या मुली आणि महिला या ठिकाणी एकत्र जमलेल्या आहेत। स्केटिंगच्या ग्रुपनं या शोभायात्रेला आता सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी आता शोभायात्रेला पुढच्या टप्प्यात सुरुवात होते। एक छोटी गाडी घेऊन एक मुलगी या ठिकाणी दिसेल आणि दुसऱ्या बाजूला छोट्या जीपमधून फेटे बांधून गोखले कॉलेजच्या मुलींचा ग्रुप या ठिकाणी आहे। न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचा ग्रुप या ठिकाणी आहे आणि तो आता पाठोपाठ हे सगळेजण शोभायात्रेने त्या दिशेला निघतायत। काही बायकर्स म्हणजे दुचाकीवर बसलेल्या काही मुली या ठिकाणी आहेत, महिला आहेत। या सगळ्याजणी मिळून आता शोभायात्रेला काही सेकंदातच सुरुवात होते। कॅमेरामॅन किरण काजळेसह स्वप्नील बापट, साम टीव्ही, कोल्हापूर। स्त्री प्रतिष्ठेची गुढी उभारण्याचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आज कोल्हापुरामध्ये महालक्ष्मी मंदिरात पार पडला आणि त्या पाठोपाठ सुरू होतीये महिलांची शोभायात्रा। ऐतिहासिक अशा दसरा चौकातून सुरुवात होतीये। राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करून ही शोभायात्रा आता निघते। या शोभायात्रेमध्ये स्केटिंगचा ग्रुप आहे, नृत्य करणाऱ्या नृत्य शिकणाऱ्या काही मुली आहेत, त्यांच्याबरोबर मर्दानी खेळांची 3 पथकं आहेत। आदर्श प्रशालेच्या 10 विद्यार्थिनी आहेत, ज्या मान्यवर महिलांच्या वेशभूषेमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतील। गोखले कॉलेज ग्रुपचा या ठिकाणी मोठा सहभाग आहे। याही मुली आहेत या ठिकाणी आणि गाड्यांवरून दुचाकीवरून महिला मुली या सगळ्याजणी या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। न्यू इंग्लिश मीडियम हायस्कूलच्याही विद्यार्थिनी या ठिकाणी आहेत। ही शोभायात्रा आता दसरा चौकातून सुरू होते। या ठिकाणाहून त्या आईसाहेब महाराज पुतळ्याजवळच्या चौकात अभिवादन करतील, तिथून त्या बिंदू चौकात जातील। बिंदू चौकाचा इतिहास तर सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे याच मार्गावरून ही शोभायात्रा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत तिथल्या चौकात लोकांना सहभागी करून घेत ऐतिहासिक अशा भवानी मंडपात पोहोचणार आहे। वाटेत अनेक महिला मुली यामध्ये सहभागी होत आहेत आणि मुख्य म्हणजे अनेक मंडळ जी आहेत ती वाटेमध्ये वेगवेगळ्या चौकांमध्ये थांबून या शोभायात्रेचं स्वागत करतात। या शोभायात्रेमध्ये जसे स्केटिंगचे ग्रुप आहेत तसेच वेगवेगळ्या दुचाकींचेही ग्रुप आहेत। मुली आहेत ज्या पारंपरिक वेशभूषेमध्ये आहेत, त्याचबरोबर आधुनिक वेशभूषेमध्ये आहेत आणि त्यामुळे परंपरा आणि आधुनिकता याचा संगम या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळेल।